we are launching UPSC. नमस्कार. UPSC GS3चा पेपर, UPSC मुख्य परीक्षेचा पेपर आपण सोडवत आहोत. सिरियस कॅन्डिडेटनी फार सिरियसली विचार करण्यासारख्या गोष्टी काही मी बोलणार आहे. आता विषय कसा आहे सांगतो तुम्हाला. भरपूरसे विद्यार्थी स्टेट गव्हर्नमेंटच्या, बार्टीच्या किंवा इतर काही स्कीम ज्या आहेत ज्याच्यामध्ये UPSCचं कोचिंग मिळतं त्याचा लाभ घेतात आणि काय करतात, दिल्लीमध्ये एखादा कोचिंग लावतात. ठीक आहे, दिल्लीमध्ये कोचिंग लावल्यानंतर असं वाटतं की त्यांना माझी दिल्लीमध्ये मी अभ्यास केला म्हटल्यावर मला कोणच मागं पडू शकत नाही. लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्राची जे दुर्दैव मी सांगतोय त्यापैकी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रातल्या मुलांना स्वतःवर विश्वास नाही. महाराष्ट्रातल्या क्लासेस पण याला जबाबदार आहेत. मुलांचा कॉन्फिडन्स लो करण्यामध्ये महाराष्ट्रातले क्लासेस जबाबदार आहेत. काही क्लासेस सरळ मुलांना सांगतात की UPSCचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर साधारणतः 4 वर्षाचं प्रिपरेशन तुम्हाला करावं लागतं असं सांगतात. ही खोटी गोष्ट इतकी मनामध्ये बिंबवलेली आहे. याचा मला फार म्हणजे विद्यार्थ्यांशी जेव्हा मी इंटरॅक्शन करतो तेव्हा मला ही गोष्ट फार प्रकर्षाने जाणवते. महाराष्ट्रासाठी एक शेमफुल गोष्ट म्हणजे ज्याची शरम वाटावी, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्वतःची लाज वाटावी इथपर्यंत एक गोष्ट सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये जे 91 ते 80, 85 ते 91च्या आसपास ज्या IASच्या जागा निघतात त्या सगळ्यांमध्ये फक्त एखादा कॅन्डिडेट हा महाराष्ट्रामधून त्यामध्ये बसलेला असतो ओपनमध्ये. महाराष्ट्राची लोकसंख्या बघता, महाराष्ट्राचं एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर बघता, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सुखसुविधा बघता, महाराष्ट्रातले किमान 8 ते 10 विद्यार्थी हे पहिल्या 90मध्ये जे टॉप IAS ऑफिसर आहेत, म्हणजे ज्यांना ओपनमध्ये IASची पोस्ट मिळणार आहे तिथं वाचलेच पाहिजेत, पण हे होताना दिसत नाही. ह्याची कारणं सांगतो. एक, महाराष्ट्रातल्या मुलांकडं सिरियसनेस नावाची गोष्ट नाही. दिल्लीमध्ये जातात, क्लासेस लावतात, क्लासेसमध्ये तुम्हाला जे शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकवलेलं आहे ते परत शिकवलं जातं तिथं दिल्लीमध्ये. जे की तुम्ही शाळेत कॉलेजमध्ये असताना लक्ष देऊन शिकले नव्हतं ते शिकायसाठी तुम्ही 2-2, 2.5 लाख रुपये खर्च करता. त्याच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला स्कॉलरशिप देतं. बार्टीची स्कॉलरशिप असू देत, इतर स्कॉलरशिप आहेत, त्या सगळ्या स्कॉलरशिप घेऊन तुम्ही एखाद्या क्लासमध्ये जाता. मग एक क्लास जमला नाही, 1 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की बाबा ह्या क्लासमध्ये आपल्याला आपले सगळं संपूर्ण ज्ञान जे आहे ते मिळालेलं नाही. मग काय करायचे, मॉड्यूल लावायचे. ॲस्पायर IASचा मॉड्यूल लावायचा, ह्यांचा मॉड्यूल लावायचा, झालं. त्याच्यानंतर ह्या जिल्ह्यातून बार्टीच्या एका जिल्ह्यातून मला दुसऱ्या जिल्ह्यातून लगेच आणि परत दुसऱ्या वर्षीच्या शिष्यवृत्ती असे 4-5 वर्ष दिल्लीमध्ये काढल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला काही घंटा यात काही समजत नसेल तर चुका कोटा आहेत. नक्की आपण काय केलं पाहिजे या गोष्टी आत्मपरीक्षण करणं, स्वतःच्या व्हॅल्यू ॲडिशनमध्ये लक्ष देणं, या सगळ्या गोष्टी गेल्या उडत वेगवेगळे पुस्तकं आणायचे, 10,000, 20,000 पुस्तकांचे गट्टेच्या गट्टे, थरच्या थर लावायचे आणि ते पुस्तकं लाईन बाय लाईन, पान बाय पान वाचून जरी काढलं तरीही IAS होता येत नाही. IAS व्हायची जी गुरुकिल्ली आहे, UPSCची सिव्हिल सर्व्हिसेसची सेवा जी क्रॅक करायची जी गुरुकिल्ली आहे ते तुमच्या नॉलेजच्या बेसिसवर नाही असं मी म्हणत नाही आहे. ठीक आहे, तुमच्याकडं नॉलेज आहे, पण ते जर नॉलेज तुम्ही एक्सप्रेस करू शकत नसाल, मांडू शकत नसाल, तुम्हाला जर इफेक्टिव्ह आन्सर रायटिंग येत नसेल, तुमच्या रिप्रेझेंटेशन स्किल ज्या आहेत त्या जर चांगल्या नसतील, तुमची वाक्यरचना करायची पद्धती जर खराब असतील, तुम्हाला जे लिहायचं आहे, जे म्हणायचं आहे, जे लिहायचं आहे आणि त्यातून जो अर्थ प्रकट करायचा आहे हे तुम्हाला जर साध्य होत नसेल तर तुम्ही कशा अपेक्षा करू शकता की मला मुख्य परीक्षेमध्ये मार्क पडतील. नो डाऊट महाराष्ट्रातली मुलं प्रीमध्ये फार हुशार आहेत, फार चांगल्या मार्कानं प्री क्रॅक करतात, पण अडतात कुठं, जाऊन मुख्य परीक्षेमध्ये अडतात. अँसर रायटिंगकडे लक्ष देत नाहीत. अँसर रायटिंगसाठी वेगवेगळ्या बॅचेस लावतात. बॅचेसमध्ये काय शिकवलं जातं, त्यांचा एक फिक्स फॉर्मॅट आहे. फिक्स फॉर्मॅट सोडून तुम्हाला क्वेश्चन्स कसे अंडरस्टँड करायचे, प्रश्नांमधून कसा अर्थ काढायचा, प्रश्नांमध्ये
स्ट्रक्चर एखाद्या आन्सरचं कसं लपलेलं असतं, कॉन्टेक्स्ट काय असतो, त्याच्यामध्ये मुद्दे कसे मांडायचे, सिम्प्लिसिटी कशी ठेवायची, इफेक्टिव्हनेस कसा आणायचा, तुमचं आन्सर इतर आन्सरपेक्षा वेगळं कसं असलं पाहिजे, तुमचं आन्सर कॅची कसं असलं पाहिजे. जर परीक्षक एखादा तुमचा क्वेश्चन आन्सर पेपर जेव्हा चेक करत असतो तेव्हा त्याला इंटरेस्ट कसा जनरेट करायचा, ह्या गोष्टी तुम्हाला कधी कुणी शिकवणार नाहीत. जेव्हा तुम्ही दिल्लीसारख्या लेवलला जाता तिथं नो डाऊट महाराष्ट्राच्या मुलांवर थोडाफार पार्सलिटी होते, हे मी ब्लँकेट स्टेटमेंट म्हणतोय. ठीक आहे, महाराष्ट्रातल्या मुलांना नॉलेज फार आहे, पण ते नॉलेज प्रकट कसं करायचं माहीत नाही, आणि हे कुणाला कळू द्यायचं नाही आहे महाराष्ट्रातल्या मुलांना. आणि त्यामुळं महाराष्ट्राचा टक्का UPSC मध्ये कायम कमी असतो आणि तो उतरत्या कळेला आहे. याचं दुर्दैव फार वाटतं मला. एक शिक्षक म्हणून या गोष्टीचं दुर्दैव फार मोठं आहे, लक्षात घ्या. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला मदत करू, आम्ही तुम्हाला काउन्सिलिंग देऊ, लक्षात घ्या. आणि ह्या गोष्टीसाठी आम्ही तळमळीनं विचार करतोय. आम्ही अशी बॅच पण काढलेली आहे आणि त्या बॅचचा जर तुम्हाला शक्य असेल तर लाभ घ्या. ठीक, तर प्रश्न कसे UPSCला येतात आणि त्याच्यामध्ये हिंट कशी आहे याचं आम्ही एक विश्लेषण करतोय. याच्या आधी मी एसेचा पेपर तुम्हाला कसं लिहायचं आहे, एसे कसं लिहायचं आहे, म्हणजे निबंध लेखन कसं असतं. UPSCचं निबंध लेखन हे काय साहित्यिक निबंध लेखन नाही आहे. त्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे UPSCच्या निबंध लेखनामध्ये, तुमच्या कोणत्या ॲटिट्यूड्स त्यामध्ये चेक केल्या जातात. एखाद्या आन्सरमध्ये भले निबंध असू दे, एसेचा मी सोडवलेला पेपर असू दे किंवा इथिक्सचा पेपर मी सोडवलेला असू दे, या सगळ्यामध्ये किंवा इतर GSचे पेपर असू देत, या सगळ्यामध्ये तुमचा ॲटिट्यूड रिप्रेझेंटेशन, ॲप्टिट्यूड रिप्रेझेंटेशन, तुमचं मोटिवेशन काय, बेंड ऑफ माइंड काय, क्रिटिकल पॉवर ऑफ ॲसिम्युलेशन काय आहे, तुमच्यामध्ये प्रोफेशनलिझम आहे का नाही आहे, क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी आहे का नाही आहे. ठीक, तुम्ही बोथ एंडनं विचार करू शकताय का नाही आहे, तुम्ही डिसिजन मेकर आहे की डिसिजन मेकर आहे की प्रॉब्लेम क्रिएटर आहे, सोल्युशन फायंडर आहे की प्रॉब्लेम क्रिएटर आहे. हे सगळ्या गोष्टी तुमच्या आन्सरमध्ये रिफ्लेक्ट होत असतात. तुमची पर्सनॅलिटी टोटल तिथं रिफ्लेक्ट होत असते. ती पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करून तुमचा आन्सर इम्प्रूव्ह करणं हे मेन गोष्ट असताना देखील पुस्तकांचे थप्प्यावर थप्प्या लावून, क्लासेसवरच्या नोट्सवर नोट्सच्या थप्प्या लावून नक्की विद्यार्थी साध्य काय करतात आणि लाखो रुपये आणि मुलाचे 5-5, 6-6 वर्ष दिल्लीत जाऊन म्हणजे वेळ वाया घालवून जेव्हा येतात तेव्हा मिळवलेलं काय असतं, ह्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी मी ओरडून सांगतोय की लक्ष द्या. कुठं लक्ष द्या, अभ्यासापेक्षा आन्सर रायटिंगवर लक्ष द्या. आन्सर रायटिंग महत्त्वाची आहे, तुमची रायटिंग स्किल महत्त्वाची आहे. तुमची रायटिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करणं गरजेचं आहे, तुमची थॉट प्रोसेस तयार करणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये ती प्रॅक्टिस असली पाहिजे, तुमच्यामध्ये ती डिसिजन मेकिंगची ॲबिलिटी असली पाहिजे, तुमच्यामध्ये डिसिप्लिन असलं पाहिजे, तुमच्यामध्ये क्रिटिकल ॲनालिसिसची पॉवर असली पाहिजे, पॉवर ऑफ ॲसिम्युलेशन असलं पाहिजे. तुम्ही डिफरंट थिंग्स ज्या आहेत, डिफरंट पॉईंट जे आहेत, डिफरंट सेक्टर ज्या आहेत, सगळ्यांची माहिती करून त्याच्यामधून सार काढण्याची, त्याच्यामधून तुमचं एक वैयक्तिक मत तयार करण्याची, कोणत्याही पद्धतीनं कुठल्याही ॲनालिटिकल अँगलनं अभ्यास केल्यानंतर ते ॲनालिटिकल अँगल कशा बाजूने मांडायचे, कुठल्या ह्यानं मांडायचे, आर्ग्युमेंट कसे करायचे, स्टेटमेंट कसं जनरेट करायचं, सिम्प्लिसिटी कशी आणायची, तुम्हाला जे म्हणायचं आहे तेच कसं पुढच्याला समजलं पाहिजे, ह्या गोष्टी कशा आणायच्या, त्याचे काही ट्रिक्स असतात. ह्या गोष्टींवर कोणीही लक्ष देत नाही. सिलेक्ट झालेला कॅन्डिडेट या गोष्टी त्याला जर आत्मसात झाल्या असतील तर त्या गोष्टी स्टेजवर येत नाहीत. आणि काही वेळा असं असतं की या गोष्टी करणं ही प्रॅक्टिसनं आलेली गोष्ट असते, त्याच्याबद्दलचं अंडरस्टँडिंग असतं नाही असतं, आय डोंट नो. पण काही विद्यार्थ्यांना या गोष्टी माहीतच नसतात. माहिती, इन्फॉर्मेशन, नॉलेज या गोष्टी माहीत असणं हे किती इम्पॉर्टंट आहे. या गोष्टी दुर्लक्ष करून तुम्ही स्वतःलाही फसवत आहात आणि तुमच्या आईवडिलांना, ज्यांच्यावर तुमच्यापेक्षा जास्त ज्यांच्या अपेक्षा तुमच्यावर
बिल्ट आहेत, म्हणजे रेस्ट करतात, म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त ज्यांना अपेक्षा आहेत की तुम्ही सिलेक्ट व्हावं त्यांनाही तुम्ही फसवता. तर ही सामाजिक बांधिलकी तुमच्यावर आहे, ही जबाबदारी आहे. असं असताना तुमच्यापेक्षा इंटेलिजन्सनं डोक्यानं कमी असणारे यूपी बिहारवाले लोक सिलेक्ट होत आहेत, IAS बनत आहेत, तुमच्यापेक्षा जास्त काहीही करत नाही, तुमच्यापेक्षा कमीच करतात, तुमच्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे कुठल्याही गोष्टी नाही आहेत, शिक्षणाच्या सुविधा नाही आहेत, कुठल्याही गोष्टी नाही आहेत, तुमच्यापेक्षा कमी आहेत त्यांच्याकडं, तरीही ते साध्य करतात. आणि जी गोष्ट आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना साध्य होत नाही याचे भरपूरसे रिझन आहेत. ठीक, नुसता आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करून, डॉंकी वर्क करून पहिल्यांदा आन्सर रायटिंग म्हणजे असतं काय, UPSC मध्ये आन्सर लिहायचं म्हणजे त्याचं काहीतरी एटिकेट्स आहेत ना, त्याचे पण काहीतरी रूल्स आहेत. उगीच काही आन्सर रायटिंग आपण कॉलेजमध्ये लिहिले तसं आन्सर रायटिंग UPSC मध्ये लिहून चालणार आहे का? गेले ते दिवस. JNU आणि तिकडचे नॉर्थ मधले दिल्ली युनिव्हर्सिटी वगैरे मध्ये जे शिकवलं जायचं त्या पद्धतीने आन्सर लिहिले की तुम्हाला मार्क मिळणार. दॅट्स रॉंग. कॉलेजमध्ये लिहिलेलं हे अकॅडमिक नॉलेज असतं. इथं UPSC मध्ये तुम्हाला जे नॉलेज एक्सप्रेस करायचं आहे दॅट इज अप्लाइड ओरिएंटेड, ॲडमिनिस्ट्रेशनला युटिलिटी असणारं जे नॉलेज आहे, ॲडमिनिस्ट्रेशनला गरजेचं असणारं जे नॉलेज आहे ते कसं रिफ्लेक्ट करायचं आहे त्याच्याबद्दलचं गोष्टी ह्या आन्सर रायटिंगमध्ये महत्त्वाच्या आहेत. आणि या गोष्टीकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर काही उपयोग नाही. तुम्ही हजारो पुस्तक वाचले तरी तुम्ही काय म्हणाल, इन्फॉर्मेटिव्ह बनाल, नॉलेजेबल बनाल, पण ते नॉलेज जर तुम्हाला एक्सप्रेस करता येत नसेल, दॅट नॉलेज इज ऑफ नो यूज. त्याचा कोणताही वापर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पण होणार नाही आणि या UPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा होणार नाही. थोडं वाचा, पण त्यातून जे सार आहे ते फार महत्वाचं आहे. ठीक. सो आज आपण GS3चा हा पेपर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहे, याची हिंट बघणार आहे. माझ्याकडे आता पेन नाही आहे, मी माऊसने जितपत शक्य होईल तितपत रायटिंग करायचा प्रयत्न करेन. आय होप यू कॅन अंडरस्टँड इट. आपण चालू करूया. पहिला प्रश्न जो आहे तो प्रश्न काय म्हणतोय, वाय इज अ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप रिक्वायर्ड इन इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स. बघा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी डायरेक्ट, वाय, का गरजेचं आहे बाबा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणि ती इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्टमध्येच का गरजेचं आहे ते विचारलेलं आहे त्यांनी. एक्झामाइन द रोल ऑफ PPP मॉडेल इन रिडेव्हलपमेंट ऑफ रेल्वे स्टेशन्स. बघा आता इथं स्पेसिफिकिटी आली, वरती आहे ते जनरल क्वेश्चन होता, हा स्पेसिफिक क्वेश्चन आहे. इन इंडिया, भारतामध्ये रेल्वे स्टेशनच्या डेव्हलपमेंटसाठीच PPP मॉडेल चा रोल काय आहे. हा, आता ह्याचा कॉन्टेक्स्ट सांगतो या खालच्या प्रश्नाचा. एक्झामाइन म्हटल्याचं परीक्षण करायचं आपल्याला. ठीक आहे. आता हे परीक्षण करत असताना पहिल्यांदा हा कॉन्टेक्स्ट काय होता. भारतामध्ये रेल्वे स्टेशनचे जे रिडेव्हलपमेंट आहेत, त्याची आवश्यकता आहे का, पहिला इथून स्टार्ट करायला पाहिजे. आवश्यकता आहे का? यस आहे. कारण ते ग्लोबल स्टँडर्डला मॅच करतात का, नाही, आणि करत नसतील तर त्याच्या मागचे रिझन्स काय होते. ठीक. आता काय केलेलं आहे की त्याच्यामध्ये प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप मॉडेल आणल्यानंतर रेल्वे स्टेशनचं प्रायव्हेटायझेशन होते का किंवा रेल्वेचं प्रायव्हेटायझेशन होते का अशी ओरड भारतभर सुरू आहे. आणि त्यात तुमचं तिकडं लक्ष होतं का त्या करंट अफेअर्समध्ये हे बघायचं आहे त्यांना, UPSC वाल्यांना. आणि म्हणून त्यांनी तो प्रश्न तिथं सेट केलेला आहे. आता पहिला जो प्रश्न होता, पहिल्या पार्टमध्ये 10 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला अक्कल पाहिजे की पहिल्या प्रश्नासाठी 10 मार्कापैकी किती मार्काचं मी पहिल्या प्रश्नासाठी लिहावं आणि रेल्वे स्टेशनच्या डेव्हलपमेंटच्या प्रश्नाला मी किती द्यावं ह्याची अक्कल पाहिजे. इथं जर मिस झाला, आता कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला जो प्रश्न येतो तो पहिल्या वेळी लिहायचा, पहिल्या पानावर इम्प्रेस करायचा आणि मग तिथून पुढे थोडंसं दुर्लक्ष करत एक्झामिनर चेक करेल आणि मला मार्क मिळेल. दॅट इज नॉट द फॅसिलिटी राईट नाव अवेलेबल इन द UPSC. आता UPSC मध्ये छापूनच येतं पहिला प्रश्न, त्याच्या खाली मोकळी जागा असते, तिथंच तुम्हाला तो पहिला प्रश्न लिहायचा असतो.
ठीक, आय डोंट नो राज्यसेवा पण हेच फॉलो करेल का नाही एमपीएससीचं, पण मोस्ट प्रोबॅबली राज्यसेवा सुद्धा असाच पॅटर्न फॉलो करेल, कारण तुम्हाला सप्लिमेंट घेऊन उगाच फालतू लिहित बसण्यापेक्षा मोजक्यात जागेत तुम्ही मुद्दे कसे मांडू शकता हे त्यांना पाहायचं आहे. ठीक, सो वाय इज द पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप रिक्वायर्ड इन इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट, या प्रश्नाला तुम्ही कसं टॅकल करायचं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला त्याची कॉझल अनालिसिस करायची, कॉजेस सांगायचे आहेत बाबा का पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्समध्ये गरजेचे आहेत. आता इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्समधले प्रॉब्लेम्स काय आहेत तुम्हाला माहीत असलं पाहिजे, तरच तुम्ही त्याची गरज सांगू शकता. तिथं प्रॉब्लेम्स काय आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स हे ह्यूज इन्व्हेस्टमेंट डिमांड करतात. त्यांचा जस्टेशन, त्याची रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे जी, त्याचा जस्टेशन पिरियड जो आहे तो फार लॉंग आहे. त्याची जी रिकव्हरी होते, तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याची रिकव्हरी आहे त्याचं फार मोठं, म्हणजे त्याचं जे बेनिफिट्स किंवा फ्रूट्स तुम्हाला मिळणार आहेत त्याचा जस्टेशन पिरियड वाढ आहे. एक तर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बनवण्यासाठी वेळ जास्त लागतो, त्याच्यातून रिटर्न मिळवण्यासाठी वेळ जास्त लागतो, आणि त्याचे रिटर्न जर आपण कॅल्क्युलेट केले, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा CAGR कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट जर कॅल्क्युलेट केला हा फार कमी असतो. आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी जी गुंतवणूक करायची आहे ती लॉंग टर्म गुंतवणूक असली पाहिजे. त्याच्यामध्ये लॉंग टर्म गुंतवणूक कोणते कोणते आहेत, पेन्शन फंड, प्रोव्हिडंट फंड, ह्या गोष्टी ह्या लॉंग टर्म गुंतवणूक आहेत. आणि हे कोण जास्तीत जास्त होल्ड करतं, पेन्शन फंड, LIC होल्ड करते. LIC ही सेमी गव्हर्नमेंट आहे किंवा इतर प्रायव्हेट फंड्स जे आहेत, तुम्हाला 2-3 एक्झाम्पल देता आले तर ICICI प्रुडेन्शियल किंवा ICICI लोंबार्ड, HDFCचा कोणता इन्शुरन्स असेल किंवा इतर जनरल इन्शुरन्स, मला इन्शुरन्स कंपनीचे नाव आता आठवत नाही, पण कोणतेही तुम्हाला जे इन्शुरन्स 1-2 कंपन्यांचे जरी नाव आठवले त्यांच्याकडे जे इन्शुरन्सचे फंड आहे ते 20-30 वर्षासाठी लॉक्ड आहेत. आणि इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्टला हे 20-30 वर्षाचे लॉंग इन्व्हेस्टमेंट जे आहेत त्या तिथं इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. का, नंबर 1, एक तर त्या इन्व्हेस्टमेंटला सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट सिक्युरिटी देतं. ठीक, हा झाला फायनान्शियल पार्ट. आणि आता इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्टमध्ये अजून गोष्टी आहेत, बॉटलनेक आहेत, की ह्याच्यामध्ये हायब्रिड ॲन्युटी मॉडेल आहे, त्याच्यानंतर डिझाईन अँड इंजिनिअरिंग मॉडेल आहे, असे भरपूरसे डेव्हलपमेंटचे मॉडेल आहेत इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्टचे. असं आपण ट्राय करत आलेलो आहे, तरी पण आपल्याला एक फुलप्रूफ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे मॉडेल मिळालेलं नाही आहे. गव्हर्नमेंटकडे तो कॉम्पिटन्स नाही आहे, दिसत नाही आहे. ठीक, सो गव्हर्नमेंटकडे असणारे लिमिटेड इंटेलेक्च्युअल रिसोर्सेस आहेत. दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटकडे असणारे लिमिटेड फायनान्शियल रिसोर्सेस, गव्हर्नमेंटकडे तितका पैसा नाही, तो असेल तर तो लॉंग जेस्टेशन पिरियडच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी हा सोशल फंड जो आहे, पब्लिक फंड ज्याला आपण म्हणतो, लोकांचा पैसा आपण इन्व्हेस्ट नाही करू शकत. सगळं जे रिस्क आहे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्टमधलं ते लोकांच्याच अंगावर ढकलणं चुकीचं आहे. त्यामुळे प्रायव्हेट एंटिटी जे आहे, ज्यांच्याकडे प्रायव्हेट फंड आहे, प्रायव्हेट एंटिटींना मोटिवेट करून ते त्यांना रिस्कमध्ये पार्टनर करून त्यांना त्यांचा नॉलेज बेस यूज करून ते रिस्क मिनिमाइज करता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ही इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट मधली गरज आहे, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, माहिती असून उपयोग नाही, असं मांडता पण आलं पाहिजे मुद्देसूदपणे. ठीक, सो ह्याच्यानंतर एक्झामाइन द रोल ऑफ PPP मॉडेल इन द डेव्हलपमेंट ऑफ रेल्वे स्टेशन इन इंडिया. आता रेल्वे स्टेशनमध्ये काय काय गरजेचं आहे, रेल्वे स्टेशनमध्ये काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे, डिजिटल किऑस असले पाहिजेत, तिथं क्लीनलीनेस असला पाहिजे. पहिला तर स्वच्छ भारत अभियानचे सगळ्यात मोठं इम्प्लिमेंटेशन कुठं जर करायचं तर रेल्वे स्टेशनवर केलं पाहिजे. रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म, त्यांची रिडेव्हलपमेंट हे एज ओल्ड आहेत, इंग्रजांनी तयार केलेले होते. ठीक आहे, तर गरज एक्झामाइन करतोय आपण, नीड आहे का, खरोखर आहे वाटतंय का, आहे कुठल्या बेसिसवर आहे, 2-3 एक्झाम्पल दिले पाहिजेत. आता गरज असेल तर रेल्वेमध्ये ती ॲबिलिटी नाही आहे का बाबा, आपली मिनिस्ट्री ऑफ रेल्वे किंवा रेल्वेचा जो बोर्ड आहे किंवा जे पण रेल्वेचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्याकडे तितका पैसा आहे का इन्व्हेस्ट करण्यासाठी, रेल्वेचा ऑपरेटिंग कॉस्ट किती आहे,
प्रॉफिट मार्जिन किती आहे रेल्वेचं, या सगळ्या स्टॅटिस्टिकल बाबी तुम्हाला फॅक्च्युअल गोष्टी माहीत असणं गरजेचं होतं. या प्रश्नामध्ये तुम्हाला मांडता आल्या पाहिजे तरच मार्क घेऊ शकता तुम्ही. उगाच फालतू वायफळ बडबड करण्याला मार्क मिळत नसतात. ठीक, सो ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. तर रेल्वेची ऑपरेटिंग कॉस्ट जेवढे असेल तर त्या ऑपरेटिंग कॉस्टमध्ये रेल्वे स्टेशनची क्लिनलीनेस, रेल्वे स्टेशनचं हे सगळं जे आहे हे ऑपरेशन पण रेल्वे स्टेशनचं ह्याच्यामध्ये ऑपरेटिंग कॉस्टमध्ये ऍड केलं तर रेल्वे लॉसमध्ये चालली. आणि जर तसं करायचं असेल आणि वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायचं असेल जसं फ्री वायफाय, क्लीन डिजिटल किऑस, ठीक, सिक्युरिटी एन्हान्समेंट रेल्वे स्टेशनवर, राईट. मुंबईचं एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरच हल्ला झालेला होता, हल्लेखोर तिथंच शिरलेले. रेल्वे स्टेशन वॉज कन्सिडर्ड सॉफ्ट टार्गेट. रेल्वे स्टेशनची सिक्युरिटी पण इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. सगळ्या फॅसिलिटी तिथं पाहिजे का नको, पाहिजे आहे ते प्रोव्हाइड करण्यासाठी रेल्वे कॅपेबल आहे का, नाही आहे, नाही आहे, नाही आहे, कसं नाही आहे ते फॅक्च्युअली तुम्ही समजून सांगितलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग काय करायला पाहिजे, एक प्रायव्हेट गोष्टी आल्यानंतर कोणत्या गोष्टी इम्प्रूव्ह झालेल्या काही उदाहरणं आहेत. जसं एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये प्रायव्हेट प्लेयरनी चांगला रोल प्ले केलेला आहे. त्याच मॉडेलवर आपण रेल्वे स्टेशन पण जर मॉडर्नाइज केलं प्रायव्हेट पार्टनरशिपनं, ते तर एकतर प्रायव्हेटमध्ये काय असतं, एकतर अकाउंटेबिलिटी जास्त असते, रेस्पॉन्सिबिलिटी ते होल्ड करतात, इफेक्टिव्हनेस आणतात, एफिशियन्सी आणतात, लोकांमध्ये एफिशियन्सी आहे त्या. ठीक, आता हे सगळ्या गोष्टी तिथं मांडून तुम्ही काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या पाहिजे. आणि मग ह्या गोष्टी इम्प्रूव्ह झाल्यानंतर काय होईल, रेल्वे स्टेशन इम्प्रूव्ह होईल. रेल्वे स्टेशन ॲज अ इन्कम जनरेटिंग ऑपॉर्च्युनिटी पण आहे. रेल्वे स्टेशनवर आपण मॉल्स, ठीक आहे, लोकांना मॉल्स, चांगले चांगले हॉटेल्स, सगळ्या फॅसिलिटी जर देऊ तर रेल्वेनं सुद्धा प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या नक्कीच वाढू शकते. रेल्वेमध्ये एंटर करण्याचा पॉईंट जो असतो तो रेल्वे स्टेशनच असतो. आणि रेल्वे स्टेशनच जर खराब असेल तर लोक एंटर करणार नाहीत. ही मेंटॅलिटी चेंज व्हायला पाहिजे आणि ती करायची असेल तर रेल्वे स्टेशनचे मॉडर्न झाले पाहिजेत. ते करण्यासाठी आपल्याला PPP मॉडेलची आवश्यकता आहे. आता PPP मॉडेलमध्ये रिस्क काय आहेत ते रिस्क पण तुम्हाला तिथं घालता आले पाहिजेत. एक्झामिनेशन साईडमध्ये तुम्हाला निगेटिव्ह पॉईंट सुद्धा घालता आले पाहिजेत. तर या सगळ्यांचा जो सार निघतो तो तिथं रिप्रेझेंट केल्यानंतर 10 मार्काचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. मित्रांनो, लक्षात आलं? आय होप आलं असेल. ठीक, दुसरा प्रश्न, इज इन्क्लुझिव्ह ग्रोथ पॉसिबल अंडर द मार्केट इकॉनॉमी. कॉन्टेक्स्ट सेट केलेला आहे प्रश्नामध्ये. स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन इन अचिव्हिंग इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया. फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय आणि त्याचा इकॉनॉमिक ग्रोथमध्ये कसा काय, म्हणजे त्याचा सिग्निफिकन्स आहे, महत्व आहे, ते तुम्ही सांगितलं पाहिजे. असं 2 पार्टमध्ये आहे हा क्वेश्चन. मार्केट इकॉनॉमीमध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथ पॉसिबल आहे का असं म्हणतात. त्याचे तुम्ही उदाहरणं दिली पाहिजेत की बाबा मार्केट इकॉनॉमी ही प्रायव्हेट मार्केट जे फोर्सेस आहेत जिथं प्रॉफिट सिकिंग टेंडन्सीजना महत्व दिलं जातं, अशा मार्केट इकॉनॉमीमध्ये रियालिटी आहे वर्ल्ड वाईड आपण जर बघितलं तर इन्क्लुझिव्ह ग्रोथ कुठं ना कुठं मागं पडताना दिसते. ठीक, तर इन्क्लुझिव्ह ग्रोथ मागं पडल्यामुळं काय होतं, जो आपला गिनी कोएफिशियंट आहे बघा, हे सगळं तुम्हाला कशा गोष्टी मांडाव्या लागतात. गिनी कोएफिशियंट, ठीक, गिनी कोएफिशियंट काय सजेस्ट करतो, गिनी कोएफिशियंट कुठल्या साईडला मूव्ह होईल, इनइक्वॅलिटी वाढली तर काय होईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ इकॉनॉमिक वेल्थ इन हँड्स ऑफ फ्यू. आणि भारतीय संविधानाच्या कोणत्या आर्टिकलनुसार, आर्टिकल कोणता आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी एवढंच हिंट देतो, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये आहे. तर त्या आर्टिकलनुसार ही इन्क्लुझिव्ह ग्रोथ मार्केट इकॉनॉमी, मार्केट फोर्सेसमध्ये मार्केटनुसारच होईल याची गॅरंटी फार कमी आहे असं म्हटलंय. जे ट्रिकल डाऊन कन्सेप्ट आहे तो ट्रिकल डाऊन करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी स्टेटवर येते असं तुम्हाला तिथं डिपिक्ट करता आलं पाहिजे आन्सरमध्ये तुमच्या. त्याच्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन इन अचिव्हिंग
इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया. आता फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतं? ॲक्सेस पाहिजे कशाचा? फायनान्शियल सर्व्हिसेस. कोणत्या कोणत्या फायनान्शियल सर्व्हिसेस? बँक अकाउंट्स असले पाहिजेत. ठीक आहे. जे फायनान्शियल मायक्रो इन्स्ट्रुमेंट जे आहेत फायनान्शियल, तुम्ही घरात पैसे जर ठेवला तर घरात पैशाला कधी व्याज मिळत असतं का? नसतं. तेच तुम्ही काही असे सेव्हिंग अकाउंट्स आहेत जिथं तुम्हाला FD सारखे व्याज दर मिळतात आणि त्याच्यामुळं पैसा हा वृद्धिंगत व्हायची पॉसिबिलिटी ही तुम्हाला बँक अकाउंटमध्ये असते. घरात ठेवला तर तो पैसा वाढायची शक्यता नसते, तो खर्चच होतो. ठीक. सो ही गोष्टी याच्या अवेअरनेस असणं. फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये प्रधानमंत्री जनधन योजनेचं दिलेलं आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योती, त्याच्यानंतर प्रधानमंत्री स्वास्थ्य विमा, हे जे इन्शुरन्स जे फायनान्शियल सिक्युरिटी जे आहेत, कवर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तिथं ॲक्सेस करता येतात. पेन्शन आहे अटल पेन्शन योजनेमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी इथं अचीव करता येतात. पैशाची जर ग्रोथ तिथं झाली, ही काय होतं की जेव्हा तुम्ही बँकेमध्ये किंवा अशा सेक्टरमध्ये पैसे जेव्हा पार्क करता तर एक गोष्ट इंडिव्हिज्युअली पण त्या माणसाला प्रॉफिट मिळतं, म्हणजे त्याचं पर कॅपिटा इन्कम जे आहे ते वाढणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या इकॉनॉमीमध्ये जे इन्व्हेस्टमेंट गरजेचं आहे, जी प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, वरती बघा हा क्वेश्चन बघा, इथं लिंक होतो. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटची जी गरज आहे ती अशा फंडमधून साध्य करता येते. ह्या गोष्टीला सुद्धा ग्रोथ वाढते. मी फक्त 2च पॉईंट तुम्हाला सांगतो, अजून 10-12 पॉईंट मला इथं एक्झिस्ट करता येतात, इथं लिहिता येतात, पण मी तितक्या डीपमध्ये जाणार नाही, कारण आपण हिंट देते. लक्षात द्या, तुम्हाला स्पून फीड करणारा आन्सर मला द्यायचं नाही आहे इथं. ठीक. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चनवर जायचं आहे आपल्याला. व्हॉट आर द मेजर चॅलेंजेस ऑफ PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम इन इंडिया? हाऊ कॅन इट बी मेड इफेक्टिव्ह अँड ट्रान्सपरंट? एक तर इफेक्टिव्हनेस आणायची आहे आणि त्याची ट्रान्सपरन्सी आणायची आहे. ट्रान्सपरन्सी आणायची आहे म्हणजे काय, कशा पद्धतीने ट्रान्सपरन्सी आणायची आहे ते आपल्याला तिथं डिपेक्ट करता आलं पाहिजे. व्हॉट आर द मेजर चॅलेंजेस ऑफ पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम इन द इंडिया? तर एक चॅलेंजेस पहिलं काय आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम इन इंडियामध्ये? पहिलं तर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचे बेनिफिशरी कोण आहेत हे आयडेंटिफाय करणं. कोणत्या पद्धतीच्या PDS मध्ये कोणत्या फॅसिलिटी ज्या आहेत, पब्लिक डिस्ट्रीब्युशनमध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लूड असल्या पाहिजेत, हे सेकंड चॅलेंज आहे. थर्ड चॅलेंज आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं असलं पाहिजे, इम्प्लिमेंटेशनमधले बॉटलनेक्स कोणते आहेत, त्याचं एक्झिक्युशन जे आहे एक्झिक्युटिव्ह साईडमध्ये त्याच्यामधले जे लिकेजेस आहेत, लूप होल्स आहेत, असे सगळे चॅलेंजेस तुम्हाला इथं मांडता आले पाहिजेत. येत नसतील तर तुम्ही यू आर नॉट फिट टू बी अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. पुढं या प्रश्नाच्या पुढचा जर हाऊ, आता तुम्ही चॅलेंजेस सांगितले आहेत ना, मी काय म्हणतोय, तुम्ही फक्त प्रॉब्लेम क्रिएटर किंवा प्रॉब्लेम अंडरस्टूड करणारे लोक आहात की तुम्ही सोल्युशन फाइंडर आहात, हे बघण्यासाठी काय केलेलं आहे त्यांनी इथं विचारलेलं आहे बघा. हाऊ इट कॅन बी मेड इफेक्टिव्ह अँड ट्रान्सपरंट. राईट. आता इफेक्टिव्ह म्हणजे काय तुम्हाला माहीत असलं पाहिजे. इफेक्टिव्हिटी म्हणजे काय, परिणाम, त्याच्यामध्ये जो ऑब्जेक्टिव्ह आहे, जो गोल आहे तो अचीव करताय का? PDS कोणत्या गरजेसाठी तयार करण्यात आलेलं होतं? तर मित्रांनो, PDS ज्या लोकांना जे बेसिक नीड्स आहेत ना, बेसिक नीड्स ज्याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा येतं, त्यामधली अन्नाची तरी ॲटलिस्ट गरज ही भागवता आली पाहिजे, फ्री ऑफ कॉस्ट मिळाली पाहिजे. जे ते लोक बाहेर फेकले गेलेले आहेत, मार्जिनल लोक आहेत, त्यांची जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी, अन्नाची गरज आहे त्याच्यासाठी ही PDS सिस्टीम तयार केलेली आहे. याच्यामध्ये अन्न आणि काही प्रमाणात आधी इंधन पण मिळत होतं, ज्याच्यामध्ये केरोसिन दिलं जायचं, राईट, तेल पण असायचं वगैरे वगैरे गोष्टी. आता पहिली ह्याला इफेक्टिव्ह करण्यासाठी डिमांड अँड सप्लाय याच्यामधला जो समन्वय आहे, ज्याच्यामधले जो बॅलन्स आहे तो असला पाहिजे. गरज कोणत्या गोष्टींची आहे? कार्बोहायड्रेट्सच दिले जातात, कार्बोहायड्रेटचाच मारा केला जातो, ज्याच्यामध्ये गहू, तांदूळ आणि कोर्स ग्रेन आहे, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, डाळी काही प्रमाणात दिल्या जातात. फॅटची
त्याच्यानंतर व्हायटॅमिन्स या सुद्धा गरजेच्या आहेत. PDS मध्ये आपल्याला फॉलिक ॲसिड, झिंक या गोष्टी सुद्धा प्रोव्हाइड करता आल्या पाहिजेत इफेक्टिव्हिटी आणण्यासाठी. फक्त याचाच सप्लाय करणं, संकुचित सप्लाय करणं हे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, PDS मध्ये गव्हाला जास्त प्रेफरन्स मिळतो किंवा काही प्रमाणात तांदळाला जास्त प्रेफरन्स मिळतो. 4 स्क्वेअर मील प्रोव्हाइड करण्यामध्ये याचा काही हातभार आहे का? नाही आहे. होते का? नाही आहे. कुपोषणाची लेवल जे आहे ते भारतामध्ये वन ऑफ द हायेस्ट आहे. याच्यामुळं या गोष्टी टाळता आल्या पाहिजेत. इफेक्टिव्ह करण्यासाठी त्याला ओव्हरऑल युनिव्हर्सल जे स्टँडर्ड्स आहेत पोषणाचे ते स्टँडर्ड सेट करून त्यानुसार सप्लाय केला पाहिजे, डिमांडनुसार सप्लाय झाला पाहिजे. या गोष्टी PDS मध्ये असल्या पाहिजेत. PDS मध्ये अजून सुद्धा गोष्टी, औषधं वगैरे सुद्धा प्रोव्हाइड करण्याची सुविधा असली पाहिजे. ज्या लाईफस्टाईल डिसीजेस आहे, जसं BP, डायबिटीज वगैरे असेल किंवा कॅन्सर सारख्या ज्या गोष्टी असेल तर त्यासुद्धा PDS थ्रू टार्गेटेड व्हायला पाहिजे. डिलिव्हरी, आता डिलिव्हरीमध्ये टार्गेटेड डिलिव्हरी फार महत्त्वाची. इथं सरसकट लोकांना गरज नसताना सुद्धा एखाद्या गोष्टीचा मारा करत राहणं ही फार मोठी इनइफिशियन्सी आहे, इनइफेक्टिव्हनेस आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये. एखाद्याला गव्हाची गरज नाही आहे पण त्याला उगाच फालतूमध्ये गहू दिलं जातं, मग तो काय करतो, ब्लॅक मार्केटमध्ये गहू विकतो आणि त्याच्या गरजेची गोष्ट घेऊन येतो. याऐवजी गरजेची गोष्ट मिळेल असं PDS असणं गरजेचं आहे का नाही हो? असं आहे का गरजेचं? असं करणं आहे का आत्ता? असं PDS आहे का आत्ता? नाही आहे. तर करायला पाहिजे ना, मग ते केलं पाहिजे. ठीक, अशी इफेक्टिव्हिटी, हे मी 2 मार्ग तुम्हाला सांगितलेले आहेत. अजून मार्ग आहेत इफेक्टिव्हिटीमध्ये. त्याची जी क्वालिटी दिली जाते, गव्हाची, तांदळाची, डाळींची, कोर्स ग्रेनची जी क्वालिटी आहे, तो क्वालिटीवर क्वेश्चन मार्क आहे. तिथं इफेक्टिव्हिटी त्याच्यामुळं आपल्याला दिसून येत नाही. क्वालिटी इम्प्रूव्ह केली पाहिजे. त्याच्यानंतर सर्व्हिस डिलिव्हरी, ऑन टाइम डिलिव्हरी, जे डिलिव्हरीमध्ये जे हायजेनिक स्टँडर्ड आहेत त्याच्यामध्ये ते मेंटेन केले जात नाहीत आणि अशा इतर अनेक गोष्टी आहेत. आणि हे सगळं इन्शुअर जर इफेक्टिव्हिटी करायची तर ट्रान्सपरन्सी महत्वाची आहे. लोकांना ट्रान्सपरंटरित्या काय चाललेलं आहे त्या सगळ्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. डिजिटल चार्टर तयार करून, डिजिटल काय म्हणतो आपण त्याला, डिजिटल स्टेटस तयार करून, CCTV कॅमेरा लावून PDS वर चेक्स असले पाहिजेत, सोशल ऑडिट झाले पाहिजेत, लोकांना क्वेश्चन विचारायचे अधिकार दिले पाहिजेत, त्यांना एम्पॉवर केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी महत्वाच्या आहेत. असेच मुद्दे तुम्ही तिथं मांडले पाहिजेत. आणि जर मांडू शकत नसाल UPSC देऊ नका. ठीक, पुढे जाऊया आपण. हो, आय गेस ठीक आहे. चौथा प्रश्न, भारत में खाद्य प्रसंस्करण उद्योग के कार्यक्षेत्र और महत्व का सविस्तार वर्णन कीजिए. इथं फक्त वर्णन करायचं आहे, गप्पा गोष्टी मारायच्या आहेत. इलॅबरेट द स्कोप अँड सिग्निफिकन्स ऑफ द फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री इन इंडिया. पहिला तर फूड प्रोसेसिंग म्हणजे काय हे माहिती आहे का तुम्हाला? तेवढी अक्कल आहे का? ते पहिला ते चेक करणार बरं का. फूड प्रोसेसिंग एखादं फूड जे फार्ममधून जे रॉ फूड येतं त्या रॉ फूडला एखाद्या व्हॅल्युएबल न्यूट्रिशियस फूडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ज्या प्रक्रिया केल्या जातात त्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये येतात. त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन केलं जातं. गहू आहे तर गव्हापासून मैदा तयार केला जातो, तर व्हॅल्यू ॲडिशन केलं जातं. आता न्यूट्रिशन व्हॅल्यू त्याच्यामध्ये ॲड होत नाही, ठीक आहे, या पर्टिक्युलर एक्झाममध्ये. पण त्याची जर रामदेव बाबाची मॅगी झाली तर त्याची व्हॅल्यू वाढते ना फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये. मग फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचा स्कोप काय बघा. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचा स्कोप मी सांगितलेला आहे तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, जे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणजे आता फूड प्रोसेसिंगमध्ये फळं पण येतात ना, द्राक्ष वगैरे येतात, सफरचंद वगैरे येतात, ठीक आहे, ह्यांची शेल्फ लाईफ काय असते, कमी असते. शेल्फ लाईफ वाढवायची असेल तर काय केलं पाहिजे, त्यांना जास्त वेळ त्याचं कॅनिंग केलं पाहिजे. त्याचा काय म्हणतो आपण, एअर टाईट कंटेनरमध्ये त्याचं कॅनिंग करून त्याला जे केमिकल प्रोसेसिंग आहे ते त्याचं केलं पाहिजे, जेणेकरून शेल्फ लाईफ म्हणजे ज्या सीझनमध्ये ते अवेलेबल नाही त्या सीझनमध्ये पण त्याची उपलब्धता करून देता आली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्याला जास्तीत जास्त टिकवता आलं पाहिजे. म्हणजे काय, फार्मरचा लॉस पण कमी होईल ना.
ठीक आहे. तर मी स्कोप सांगतो तुम्हाला काय फूड प्रोसेसिंगचा स्कोप, सिग्निफिकन्स पण आहे ह्याच्यामध्येच दडलेला आहे. सिग्निफिकन्स मी जे बोलतोय त्याच्यामध्ये सिग्निफिकन्स दुसरं आहे की शेतकऱ्यांचं इन्कम तर वाढवलंच पाहिजे. नो डाऊट आपल्याला शेतकऱ्यांचं इन्कम वाढवलं पाहिजे. जे फळ बागायतदार आहेत त्यांचं इन्कम वाढवलं पाहिजे. नो डाऊट आपल्याला वाढवता आलं पाहिजे. हे तर आहेच. म्हणजे त्यांचं एकतर इन्कम वाढवलं, पर कॅपिटल इन्कम वाढणार आहे आपल्या इकॉनॉमीची. इकॉनॉमी ग्रोथसाठी पर कॅपिटल इन्कम वाढणार, कारण शेतीवर आधारित असणारी जनसंख्या जी आहे, लोकसंख्या ती किती आहे आपल्याकडं 42% होती 2016, 17, 18, 19च्या आसपास. आत्ता जो आकडेवारी आहे ते कशात मिळेल आपल्याला, इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडियामध्ये मिळेल. सो ती असणे आपल्याकडे गरजेचं आहे त्याचं. तर तेवढ्या लोकसंख्येचा पर कॅपिटल इन्कम वाढवायचं असेल तर याचा बाबा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आपल्याकडे आली पाहिजे. ठीक. आता स्कोप काय आहे याच्यामध्ये, एक तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आपल्याला करता आलं पाहिजे, ते पब्लिक सेक्टरमध्ये पण करता आलं पाहिजे. गव्हर्नमेंटने स्कीम पण केल्या पाहिजेत, पॉलिसी पाहिजे, कोणत्या कोणत्या पॉलिसी आहेत ते पण सांगितलं पाहिजे. हे वन साईड झालं की बाबा शेतकऱ्यांचं इन्कम वाढवतोय. दुसरी साईड काय आहे की लोकांना न्यूट्रिशियस हायजीन फूड लॉंग पिरियडसाठी, लॉंग ड्युरेशनसाठी त्यांच्याकडे अवेलेबिलिटी असली पाहिजे. न्यूट्रिशन व्हॅल्यू जे आहे, आरोग्य जर मेंटेन करायचं असेल लोकांचं, तर न्यूट्रिशन व्हॅल्यू फूड त्यांना, न्यूट्रिशन व्हॅल्यू ॲडेड जे फूड आहे ते मिळालं पाहिजे. आता फूड प्रोसेसिंग चे काही उदाहरणं तुम्हाला दिली पाहिजे. जॅम्स अँड जेलीज वगैरे तयार करणं वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत. इंडस्ट्रियल ग्रोथ, एम्प्लॉयमेंट जनरेशन, पॉवर्टी रिडक्शन, ह्या सगळ्या गोष्टी सिग्निफिकंट आहेत बाबा फूड प्रोसेसिंग करण्यासाठी. लक्षात घ्या. लोकांमध्ये अवेअरनेस पण आला पाहिजे, एज्युकेशनल अवेअरनेस असला पाहिजे लोकांमध्ये. ठीक आहे. फूडचा नुसता ॲक्सेस जो आहे तो देऊन उपयोग नाही, तर त्याचं आउटकम पण दिलं पाहिजे. म्हणजे तेवढी पर्चेसिंग पॉवर लोकांकडे आली पाहिजे. ती प्रोसेसिंग पॉवर फूड प्रोसेसिंगमध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांचे जे पगार होणार आहे, त्यांचं इन्कम वाढणार आहे, शेतकऱ्यांचं इन्कम वाढणार आहे, त्याच्यामुळे त्यांचा ॲक्सेस पण वाढेल आणि आउटकम पण वाढेल. आणि मग आपण महासत्ता होण्यासाठी फार महत्वाचं आहे बाबा फूड प्रोसेसिंग. बेसिक इंडस्ट्री आपली 42% जे पॉप्युलेशन आहे ते त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे. 16%च्या आसपासचं जीडीपीचं कॉन्ट्रीब्युशन आहे शेतीचं. ते 16% 42% वर आणणं ही आपली काळाची गरज आहे. सिग्निफिकन्स आहे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, आणि ते फूड प्रोसेसिंग शिवाय होत नाही बाबांनो. हे सगळं मानता आलं पाहिजे तुम्हाला. आलं लक्षात. तो पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नामध्ये. द इन्क्रीज इन द लाईफ expectancy in the country has led to the newer health challenges in the community. What are those challenges and what steps need to be taken to meet them? मित्रांनो बघा, मी आत्ता पेपर सोडवतो. मी आत्ता बघितलेला, ह्याच्या आधी बघितलेला नाही आहे पेपर. मला हे आन्सर्स माहीत नव्हते. आय एम डिझायनिंग. मी फार मेन्समध्ये मला एवढी गॅरंटी आहे, मी प्री क्रॅक झाले की मेन्समध्ये मी इंटरव्ह्यूपर्यंत जातो, एवढी मला गॅरंटी आहे माझ्या रायटिंगमध्ये. मला एवढं माहिती आहे. सो ते जे माझं सार आहे ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या फक्त आता हिंट्स देतो मी. अजून भरपूर गोष्टी आहेत ज्या की आम्ही ॲक्च्युअल बॅचमध्ये देणार आहोत. ठीक. द इन्क्रीज इन द लाईफ एक्सपेक्टन्सी इन द कंट्री हॅज लेड टू द न्यूअर हेल्थ चॅलेंजेस. म्हणजे जे लोकांचं जीवनमान मोठं झालेलं आहे त्याच्यामुळे काही नवीन प्रकारचे काय आलेले आहेत, चॅलेंजेस आलेले आहेत. आणि ते चॅलेंजेस कोणते आहेत आणि त्यांना टॅकल जर करायचं असेल, त्या चॅलेंजेसना सॉल्व्ह करायचं असेल, मी सोल्युशन फाइंडर पाहिजेत म्हटलेलं ना, असं असतं बघा. UPSC चेक करते तुम्ही सोल्युशन फाइंडर प्रॉब्लेम क्रिएटर आहे. एक तर तुम्हाला प्रॉब्लेमची जाणीव असली पाहिजे, ते चेक करत प्रॉब्लेमची जाणीव आहे का नाही पहिला तिथं चेक केलंय, आणि दुसरे तुम्ही त्याच्यावर सोल्युशन कसं फाइंड करता ते पण चेक केलंय तिथं. असे असतात प्रश्न, चांगले प्रश्न असे असतात. सो लाईफ एक्सपेक्टन्सी इन्क्रीज झाल्यामुळं कोणते कोणते प्रॉब्लेम आलेले आहेत आपल्याकडं, न्यूअर हेल्थ चॅलेंजेस कोणते कोणते आलेले आहेत कम्युनिटी वाईज वगैरे वगैरे वगैरे. एक तर लाईफस्टाईल डिसीजेस भरपूर आलेले आहेत, ज्याच्यामध्ये BP आहे, शुगर आहे वगैरे वगैरे. मेंटल डिसीजेस आलेले आहेत, फिजिकल डिसीजमध्ये कॅन्सरसारखे रोग आलेले आहेत. ठीक. लाईफ एक्सपेक्टन्सी वाढल्यामुळं पॉप्युलेशन जे आहे ते पॉप्युलेशन वाढतं, त्याच्यामध्ये पॉप्युलेशनचे कॉन्टॅक्ट्स वाढतात. त्याच्यामुळं नुसता लाईफस्टाईल डिसीजेस नाहीत, तर ज्या डिसीजेस संपर्कजन्य आजार आहेत ते सुद्धा वाढलेले आहेत.
पॉप्युलेशन वाढतं जेव्हा तेव्हा पॉप्युलेशनमध्ये हायजीन फॅक्टर जो आहे, ज्याच्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जी कन्सेप्ट आहे ती कुठं ना कुठं हॅम्पर झालेली असते. वेस्ट मॅनेजमेंटमुळं पोल्युशन वाढलेलं असतं, वेस्ट मॅनेजमेंट कमी झाल्यामुळं पोल्युशन वाढलेलं असतं. लाईफ एक्सपेक्टन्सी वाढल्यामुळं काय होतं की एखादा मोठ्या पॉप्युलेशनला आपल्याला जगवायचं आहे तर मोनोकल्चर वापरलं जातं. मोनोकल्चरमध्ये भरपूरसे जे शेती आधारित उद्योग, शेती जी केली जाते ते शेतीमध्ये काय केलं जातं, भरपूर मोठ्या प्रमाणात पिकं तगवण्यासाठी कीटकनाशकांचा वापर जो केला जातो. म्हणजे ह्या डायमेन्शन्स कुठल्या कुठे जाऊ शकतात मी हे एक्सप्लेन करतोय. कीटकनाशकांचा जो वापर केला जातो तो वापर कुठं ना कुठं पोल्युशनसाठी कारणीभूत आहे. एअर, वॉटर अँड सॉइल ह्या सगळ्यांवर टेन्शन आहे आणि वॉटर बोर्न डिसीजेस, एअर बोर्न डिसीजेस ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. लाईफ एक्सपेक्टन्सीमध्ये डिपेंडन्सी ही फार झालेली आहे. न्यूअर हेल्थ चॅलेंजेसमध्ये नुसता हेल्थचे आजारच आले करू नका. डिपेंडन्सी वाढलेली आहे, म्हणजे एकाच व्यक्ती कमवत्या व्यक्तीवर भरपूर सारे डिपेंडंट झालेले आहेत. त्याच्यामुळं काय हेल्थ सर्व्हिसेसचा जो ॲक्सेस जो आहे तो जरी आपण प्रोव्हाइड केला तरी तो अफोर्ड नाही करू शकत लोक. हा पण एक चॅलेंज आहे ना. तुम्ही डायमेन्शन देतोय, नुसता हे आलं ते आलं नाही असं पण झालंय बाबा. हां, तर व्हॉट आर दोज चॅलेंजेस, व्हॉट द स्टेप्स नीड टू बी टेकन. मग आता एकदा चॅलेंजेस आयडेंटिफाय केल्यानंतर वन बाय वन आपण स्टेप्स देऊ शकतो. ठीक, पोल्युशन कंट्रोल करू शकतो. काय करू शकतो आपण, हायजिनिक फूड देऊ शकतो ज्याला मध्ये ऑर्गॅनिक फूड, ऑर्गॅनिक कल्चर सिक्कीम वगैरे सारखंच उदाहरण देऊ शकतो. त्याच्यानंतर पब्लिक हेल्थ सेक्टर जो आहे तो इम्प्रूव्ह करू शकतो. मेंटल हेल्थ सुधारण्यासाठी प्रॉपर कम्युनिटीमध्ये जो कोहेरन्स आहे तो असला पाहिजे वगैरे वगैरे. त्या गोष्टी अजून भरपूर गोष्टी आपण यामध्ये लिहू शकतो आणि त्या लिहिल्या पाहिजेत. असं जर इन्क्लुझिव्ह तुमचा आन्सर असेल, एक कल्ली नसता, तर तुम्हाला मार्क नक्की मिळतील यामध्ये. 6वा प्रश्न, each year a large amount of plant material cellulose is deposited on the surface of the planet earth. आता प्लांट मटेरियल अँड सेल्युलोज माहिती आहे ना काय असतं ते प्लॅनेट अर्थचं. व्हॉट आर द नॅचरल प्रोसेसेस दिस सेल्युलोज अंडरगोज बिफोर इल्डिंग कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड अदर एंड प्रोडक्ट्स. तुम्हाला कार्बन सायकल एक्सप्लेन करायचं आहे, ज्याच्यामध्ये डिकम्पोजर्स जे आहेत, स्कॅव्हेंजर्स आहेत, जे पर्यावरणामध्ये स्कॅव्हेंजर जे आहेत त्यांचं रोल काय आहे आणि ते कोणते कोणते बाय प्रोडक्ट तयार करतात, कशा पद्धतीने त्याचं डिकम्पोजिशन होतं, आणि हे आपल्याला कशाच्या आधीचं सांगायचं, कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि इतर जे एंड प्रोडक्ट आहेत त्याच्या आधी काय काय प्रोसेसेस होतात त्या सगळ्या एक्सप्लेन करायच्या आहेत सायकल वाईज डायग्राम वगैरे काढून. इथं तुम्ही डायग्राम देऊ शकता. ठीक, सो हा सिंपल क्वेश्चन आहे, हा अकॅडमिक क्वेश्चन आहे. त्याला तुम्ही थोडंसं बेंड देऊन थोडं तुमचं डेप्थ ऑफ नॉलेज काय आहे ते चेक करायचं. या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रयत्न केले गेलेला आहे UPSC कडून. ठीक ठीक, डिस्कस इन डिटेल द फोटोकेमिकल स्मॉग emphasizing its formation, effects and mitigation. Explain in 1999 Gothenburg Protocol. एक्सप्लेन द 1999 गुटेनबर्ग प्रोटोकॉल. हा प्रोटोकॉल एक्सप्लेन करायचा आणि फोटोकेमिकल स्मॉगसाठी हा प्रोटोकॉल कसा काय इफेक्टिव्ह आहे ते सांगायचं आहे. ते त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचंच आहे ना. सेकंड पार्ट आहे, तर पहिल्या पार्टमध्ये तुम्ही काय डिस्कस केलं पाहिजे, फोटोकेमिकल स्मॉग काय असते, त्याचं फॉर्मेशन कसं होतं, त्याच्यामध्ये हीट म्हणजे ज्याला आपण ही फोटोकेमिकल स्मॉग आहे सनी डेजमध्ये येते. ठीक आहे, तर त्याचं काय आहे, नायट्रोजनचा रोल काय आहे आणि ती किती हार्मफुल आहे, त्याचा इफेक्ट्स किती हार्मफुल आहेत, आणि त्याचं मिटिगेशन जर करायचं असेल तर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही एन्व्हायरमेंट इकॉलॉजीमध्ये शिकत आहात. त्याच्यावर प्रीमध्ये सुद्धा क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत, तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि हा पर्टिक्युलर प्रोटोकॉल त्याच्याशी कसा टॅकल करतो, कोणत्या कोणत्या गोष्टींवर तो बॅन आणतो किंवा प्रोसेस इम्प्रूव्हमेंटसाठी काय मदत करतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं लिहिणं गरजेचं आहे. आता मी थोडं फास्ट मूव्ह होतोय. ठीक आहे, सो मला हे लेक्चर पण रॅपअप करायचं आणि लवकरात लवकर पण तुम्हाला शॉर्टमध्ये हे समजेल असं सांगायचं आहे. ठीक आहे, 8वा प्रश्न बघा. एक्सप्लेन द मेकॅनिझम अँड ऑकरन्स ऑफ क्लाउड बस्ट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट.
कॉन्टिनेंट. डिस्कस 2 रिसेंट एक्झाम्पल्स. तुम्ही मुंबई फ्लड देऊ शकता, उत्तराखंडमधले फ्लड देऊ शकता, तिथं क्लाउड बर्स्ट झालेले होते, इवन काश्मीरमध्ये वगैरे झालेले होते, असे एक्झाम्पल्स देऊ शकता. त्याचं मेकॅनिझम तुम्हाला एक्सप्लेन करायला लागेल. मेकॅनिझम फार सिम्पल आहे. हा जॉग्रफी, एन्व्हायरमेंट प्लस डिझास्टर मॅनेजमेंटचा क्वेश्चन आहे आणि तो त्या वेळी जर तुम्ही घेतला तरच तुम्हाला हे आन्सर लिहिता येतं. हा डिझास्टर मॅनेजमेंटचा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक. सो 2 रिसेंट एक्झाम्पल्स तुम्हाला डिस्कस करायचे आहेत. आणि इंडियन सब कॉन्टिनेंट क्लाउड बर्स्टसाठी बाबा का जास्त वल्नरेबल आहे, तिथं मेकॅनिझम काय आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ठीक आहे. 9वा क्वेश्चन. डिस्कस द टाईप्स ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम्स. ऑर्गनाइज्ड क्राईम्स काय असतं, त्यांचे टाईप्स काय आहेत ते सगळं तुम्हाला चर्चा करायला लागणार आहे. आणि त्यांचे लिंकेजेस बिटवीन टेररिस्ट अँड ऑर्गनाइज्ड क्राईम दॅट एक्झिस्ट ॲट द नॅशनल अँड ट्रान्सनॅशनल लेवल. डी द कंपनी, हे बॉम्बस्फोट वगैरे करायला टेररिस्ट फंडिंग कसे करतात, टेररिस्टना कसे सपोर्ट करतात, टेररिस्टना सेफ हॅवन कसं प्रोव्हाइड करतात, मनी लॉन्ड्रिंग करून टेररिस्टना पैसे कसे प्रोव्हाइड करतात, ऑर्गनाइज्ड क्राईम्स काय आहेत, त्यांच्यामध्ये कोणते कोणते प्रकार येतात, क्राईम ॲज अ इन्स्टिट्यूशनलाइज्ड अँड ऑर्गनाइज्ड वेने जो चाललेला आहे ते, त्याचे टाईप्स काय काय आहेत. ठीक. तर ते सगळं तुम्हाला इथं एक्सप्लेन करता आलं पाहिजे, डिस्कस करता आलं पाहिजे. व्हॉट आर द मॅरीटाईम सिक्युरिटी चॅलेंजेस इन इंडिया. डिस्कस द ऑर्गनायझेशनल, टेक्निकल, प्रोसिजरल इनिशिएटिव्ह टेकन टू इम्प्रूव्ह द मॅरीटाईम सिक्युरिटी. आता मॅरीटाईम सिक्युरिटीमध्ये तुम्ही जर संकुचित विचार जर करत असाल ना, की बाबा मॅरीटाईम सिक्युरिटीजमध्ये टेरर आले, मुंबई हल्ल्यामध्ये ते बोटीतूनच आले होते आणि मग ते असं आहे, टेररिस्ट अटॅक होऊ शकतात, हा संकुचित विचार झाला. मॅरीटाईम सिक्युरिटीमध्ये आपला जो ट्रेड होतो, ठीक, सिक्युरिटीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या, एक तर फिजिकल सिक्युरिटी आली, इकॉनॉमिकल वेलबिंग आली, फूड सिक्युरिटी आली, त्याच्यानंतर तुम्ही जे कन्झ्युमर आयटम्स असतात त्याची पण सिक्युरिटी आली, भरपूर ज्या गोष्टी आहेत, तुमच्या नॅव्हिगेशनची सिक्युरिटी आली, समुद्रिक चाचे वगैरे गिरी जे चालते, ठीक, तर ती सुद्धा गोष्टी तुम्ही एक्सप्लेन केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर जे समुद्रिक डिझास्टर आहे ते सुद्धा. आणि मॅरीटाईम सिक्युरिटीमध्ये तुम्हाला तुमच्या जे मॅरीटाईम इकोसिस्टीमला जे चॅलेंजेस आहेत ते सुद्धा टॅकल करता आले पाहिजे. त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन्स कोणत्या कोणत्या, कोस्ट गार्ड असू देत, ओशनिक रिसर्च ऑर्गनायझेशन्स असू देत, त्याचे टेक्निकल प्रोसिजरल इनिशिएटिव्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं एक्सप्लेन करता आल्या पाहिजेत. कशी इम्प्रूव्ह करायची आहे. नुसता कोस्ट गार्ड उभारून तुम्ही इम्प्रूव्ह करू शकणार आहात का. ठीक आहे. तो इनलँड कोस्ट गार्ड जे आहेत ते नेव्ही असेल, नेव्हल एस्टॅब्लिशमेंट जे आहेत ते असू देत, मॅरीटाईम जे लॉज आहेत, ऑर्गनायझेशनल म्हणजे काय पाहिजे, डिस्कस द ऑर्गनायझेशनलमध्ये लॉज आणि त्याचे पॉलिसीज काय आहेत, त्याचे स्ट्रक्चर्स काय आहेत, टेक्निकल प्रोसिजर्स कोणत्या कोणत्या आहेत, टेक्नॉलॉजी कोणती वापरली जाते, प्रोसिजर्स काय आहेत फॉलो करायचे, CRZचे वगैरे झोन जे आहेत ते पण वापरले जाऊ शकतात, सिक्युरिटी पर्लान्स काय आहेत, हे सगळ्या गोष्टी इंटरनल सिक्युरिटी, एक्सटर्नल सिक्युरिटीमध्ये आपण पाहतो आणि हे लिहिणं फार गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढे जाऊया. इकॉनॉमिक ग्रोथ इन द रिसेंट पास्ट हॅज बीन लेस बाय इन्क्रीज इन द लेबर प्रोडक्टिव्हिटी. Explain this statement, suggest the growth pattern that will lead to creation of more jobs without compromising the labor productivity. एक फार म्हणजे हा प्रश्न मला रिपीट करून येतो UPSC मध्ये. का सांगतो तुम्हाला. जॉबलेस ग्रोथचा कन्सेप्ट तुम्ही ऐकला असेल, नसेल तर आम्ही नंतर सांगू क्लासमध्ये, सगळ्याच गोष्टी व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत. ठीक. तर जॉबलेस ग्रोथचं एक मेजर रिझन जे आहे ते आपल्याकडे लेबर प्रोडक्टिव्हिटी झाल्यामुळं झालेलं आहे का असं विचारलेलं आहे. हे स्टेटमेंट एक्सप्लेन करायचे 2 and 4 दोन्ही बाजू आहेत बरं का. कारण भारतामध्ये इंडस्ट्री ॲज सच डेव्हलप नाही झालेली आणि लेबरची प्रोडक्टिव्हिटी जी इन्क्रीज झाली ते सर्व्हिस सेक्टरमध्ये झालेली आहे. आता ग्रोथ पॅटर्नमध्ये हेच सांगायचं होतं आपल्याला, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालेली नाही आहे, त्यामुळं मोर जॉब्स विदाउट कॉम्प्रोमाइजिंग लेबर प्रोडक्टिव्हिटी कसं करायचं आहे त्याचं मी तुम्हाला हिंट दिलेलं आहे. म्हणजे सर्व्हिस सेक्टर, इंडस्ट्रियल सेक्टर, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हे आणि क्वार्टरनरी हे जे सेक्टर्स आहेत, क्युनरी आता एक नवीन एक सेक्टर आहे, तो अशा आपल्याला गोष्टी माहीत असल्या पाहिजेत मित्रांनो.
ती तिथं रिप्रेझेंट करता आलं पाहिजे, तर कुठं तर तुमची डाळ शिजणार आहे. तर उगीच काही पण फालतू लिहून डाळ नसते शिजत. ठीक, पुढे जाऊया. डू यू थिंक इंडिया विल मीट 50% ऑफ इट्स एनर्जी नीड फ्रॉम रिन्युएबल एनर्जी बाय 2020? जस्टिफाय युअर आन्सर. हाऊ विल द शिफ्ट ऑफ सबसिडीज फ्रॉम द फॉसिल फ्युएल टू रिन्युएबल हेल्प अचीव द एबोव ऑब्जेक्टिव्ह? एक्सप्लेन. बरोबर आहे, जबरदस्त क्वेश्चन आहे. नॅशनल बायोफ्युएल पॉलिसी 2018 वर क्वेश्चन येऊन गेलेला प्रीमध्ये, आणि मेन्समध्ये काय विचारलेलं आहे, रिन्युएबल एनर्जी टार्गेट जे आहे 50% आमच्या नीड जे आहेत ते मीट करू शकतो का? ऑब्विसली तुमचं यस आन्सर पाहिजे. निगेटिव्ह माइंडेडनेस नसला पाहिजे. तुम्ही निगेटिव्ह माइंडेड नो 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 करत गेला तर गो 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 करते यूपीएससी, आणि यस म्हणून जस्टिफाय करायचं आहे. ठीक, तर आता जे पेट्रोल आणि डिझेलवर जे सबसिडी मिळायच्या, ज्याचे प्राइस स्टेबल करण्यासाठी गव्हर्नमेंट सबसिडी द्यायच्या, त्याचा आज शिफ्ट कुठं रिन्युएबल एनर्जी, ज्याच्यामध्ये सोलर एनर्जी आली, बायोफ्युएल्स आले, राईट, आणि इतर जे रिन्युएबल सोर्सेस आहेत त्या गोष्टी कशा इफेक्टिव्ह आहेत. आता मोटर व्हेकल सेक्टरमध्ये जर आपण शिरलो तर इथेनॉल, बायो इथेनॉल, बायो डिझेल, बायो पेट्रोल या गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामध्ये E20 फ्युएल यूज करायचं, म्हणजे 20% ऑफ द फ्युएल जे आहे ते इथेनॉल ब्लेंडेड असलं पाहिजे, असं टार्गेट आहे आपलं. ते टार्गेट 2 वर्ष ॲडव्हान्समध्ये शिफ्ट झालेलं आहे रिसेंटली ना. ठीक, तर ते टार्गेट जे आहे ते कसं अचीव करायचं, काय त्याच्यासाठी इन्स्टॉल कपॅसिटी कसली असली पाहिजे, काय असली पाहिजे, सोलरला जो इनिशिएटिव्ह मिळतोय तो असला पाहिजे, लोकांमध्ये अवेअरनेस आहे का या सगळ्या गोष्टींबद्दल ते बघितलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या क्वेश्चनमध्ये माहिती असल्या पाहिजे, तर तुम्ही हा क्वेश्चन टॅकल करू शकता मित्रांनो. हे फक्त एक्सप्लेन म्हटलेलं आहे त्यांनी. पहिल्यांदाच तुम्हाला तुमचं ओपिनियन मागितलं आहे पहिल्या पार्टमध्ये, दुसऱ्या पार्टमध्ये. पहिल्या पार्टमध्ये ओपिनियन मागून त्याचं जस्टिफिकेशन पण करायचं, आणि दुसऱ्या पार्टमध्ये हाऊ विल द शिफ्ट ऑफ सबसिडी फॉसिल फ्युएल रिन्युएबल फ्युएल अचीव करण्यासाठी काय होईल, म्हणजे इथेनॉलसाठी जे गव्हर्नमेंट रेग्युलेटेड प्राइस मेकॅनिझम जे तयार केलेलं आहे इथेनॉलसाठी, बायो इथेनॉल परचेससाठी, त्या गोष्टी, अशा गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत मित्रांनो, तर तुम्ही हे आन्सर देऊ शकता, काहीतरी वेगळं दाखवू शकता. नाहीतर काय मग एरे माझ्या मागल्या त्याला पण माहीत आहेत आणि इसको भी पता है उसको भी पता है असं काय नाही. ते सगळ्याला माहीत आहे, ते पण माहीत पाहिजेच तुम्हाला, पण तुमचं असं थोडंसं वेगळं ॲनालिसिस काहीतरी पाहिजे. What are the main bottlenecks in upstream and downstream process of marketing of agricultural products in India? Bottlenecks upstream and downstream process of marketing agriculture product. आता upstream म्हणजे काय, डाऊनस्ट्रीम म्हणजे काय? डाऊनस्ट्रीम म्हणजे फार्म पासून मार्केटपर्यंत पोहोचवणं. ठीक, आणि अपस्ट्रीम म्हणजे काय, मार्केटपासून कन्झ्युमरपर्यंत पोहोचवणं. हे डायग्रामकडून तिथं एक्सप्लेन केलं पाहिजे तुम्ही. आलं का लक्षात? हां, काय करतात UP बिहारवाले लोक, हे डायग्रामकडून एक्सप्लेन करून देतात, आणि मग त्याचे बॉटल नेक्स वन बाय वन तिथं आधी आपण ते फूड प्रोसेसिंगच्या क्वेश्चनमध्ये बघितलेलो आहे, हे आपण घालू शकतो इथं. ठीक, सो नेक्स्ट क्वेश्चनकडे मूव होऊया. व्हॉट इज द इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम, हाऊ इट इज हेल्पफुल टू स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स इन इंडिया? आता इंटिग्रेटेड फार्मिंग काय असतं बाबा, डिपेंडंट जे मिक्स ॲग्रिकल्चर आहे, ज्याचं एक इंटिग्रेटेड फार्मिंगचंच एक सिस्टीम आहे. इंटिग्रेटेड फार्मिंगमध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजेत, काय काय नसल्या पाहिजेत तुम्हाला माहीत पाहिजे. आणि स्मॉल अँड मार्जिनल फार्मर याच्यासाठी प्रॉब्लेम अँड चॅलेंजेस काय आहेत त्यांच्यासाठी, एक तर ज्याची ती लँड होल्डिंग साईज असते ती फार कमी असते, तिथं हाय एंड टेक्नॉलॉजी त्यांना इम्प्लिमेंट करता येत नाही. इंटिग्रेटेड फार्मिंगमध्ये तसं कसं पॉसिबल करता येतं का, नाही येत असेल तर का नाही येत असेल तर काय येत असतं, सगळ्या गोष्टी तुम्हाला मांडता आल्या पाहिजेत मित्रांनो. ह्या गोष्टीमध्ये मी डीपमध्ये नाही जाणार, पण हा प्रश्न फार सुंदररित्या लिहिता येतो. 15 मार्काचा क्वेश्चन आहे मित्रांनो, 15 मार्काला भरपूर तुम्ही लिहिता आलं पाहिजे. ठीक, launched on 25th December 2021, James Webb Space Telescope has been much in news since then. What are the unique features which make it superior to the predecessor space telescope? What are the key goals of this mission? What potential benefit does it hold for the human race? टेक्नॉलॉजी ओरिएंटेड क्वेश्चन आहे, तुम्ही हे करंट अफेअर्समध्ये वाचलेलं असलं पाहिजे. इतर त्याचे जे हबल वगैरे टेलिस्कोप आहेत, स्पेस टेलिस्कोप, त्याच्यावरची कम्पेअर करता जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप याच्यामध्ये काय डिफरन्स आहे
त्याच्यामध्ये युनिक फीचर्स कोणते कोणते आहेत, कोणती टेक्नॉलॉजी ते यूज करतं, रेडार टेक्नॉलॉजी यूज करतं का कोणती, मायक्रोवेव्ह काय कुठली टेक्नॉलॉजी यूज करतं ते तुम्हाला असायला पाहिजे माहिती. की गोल्स या मिशनचे काय आहेत ते माहीत पाहिजे, आणि पोटेन्शियल बेनिफिट ह्युमन रेससाठी काय असतात त्याचे. ठीक आहे, एकतर अंडरस्टँडिंग नॉलेज बेस तर वाढतं. दुसरं काय गोष्ट आहे की जे स्पेसचं नॉलेज वाढवून स्पेसमधला ह्युमन रेससाठी बेनिफिशियल गोष्टी शोधण्याचं काम चालू आहे, त्याचा ह्युमन रेससाठी काय वापर आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मांडता आल्या पाहिजेत. या प्रश्नामध्ये व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल बिहाइंड द वॅक्सिन डेव्हलपमेंट, हाऊ डू वॅक्सिन्स वर्क, व्हॉट अप्रोचेस आर अडॉप्टेड बाय इंडियन वॅक्सिन मॅन्युफॅक्चरर टू प्रोड्यूस कोविड-19 वॅक्सिन. मी याच्यामध्ये मच डिटेलमध्ये नाही जाणार, कारण हा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. व्हॉट हाऊ व्हॉट असा पद्धतीचा प्रश्न आहे. तिथं तुम्हाला जास्त काही करायचं नाही, जे आहे ते मांडायचं आहे. तुम्ही जे करंट अफेअर्समध्ये वाचलेलं होतं कोविड-19च्या वेळी, हा प्रश्न 2020च्या आसपासचा प्रश्न आहे. 2022च्या परीक्षेमध्ये म्हणजे 2022च्या परीक्षेमध्ये हा विचारलेला आहे. तो तुम्हाला तेवढं 2-3 वर्षाचं करंट अफेअर्स माहिती असलं पाहिजे. 17वा प्रश्न, ग्लोबल वॉर्मिंग याच्याबद्दल चर्चा करायची आहे आणि त्याचे इफेक्ट जे आहेत ते ग्लोबल क्लायमेटवर काय आहेत ते एक्सप्लेन करायचे आहेत. एक्सप्लेन द कंट्रोल मेजर्स टू ब्रिंग डाऊन द लेवल ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस विच कॉज द ग्लोबल वॉर्मिंग इन द लाईट ऑफ क्योटो प्रोटोकॉल 1997. क्योटो प्रोटोकॉल वगैरे असलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे. पॅरिस अग्रीमेंट काय झालेलं, ग्रीन हाऊस गॅसेससाठी ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते कमी करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याचे इफेक्ट काय आहेत, हेवी रेन, हेवी ड्रॉथ, क्लायमेट ओरिएंटेड डिझास्टर्स कसे आलेले आहेत, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये मेल्टिंग ऑफ आईस, त्याच्यानंतर रायझिंग ऑफ सी लेवल, त्याच्यामुळं जे महानगरं आहेत जी न्यूयॉर्क असू देत, कोलकाता असू दे, चेन्नई असू दे, मुंबई असू दे, ही सगळी जी गोष्टी आहेत त्या कुठं आहेत, या गोष्टी समुद्र तटावर आहेत. आणि वाढलं तर काय, किती जगातली किती जनता ही समुद्रावर अवलंबून आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होतं आहे, ठीक आहे, त्याचे इफेक्ट काय आहेत, कोरल ब्लिचिंग कसं काय होतं आहे, समुद्राची जे ॲक्वॅटिक इकोसिस्टम आहे ती तर डेंजरमध्ये आलेलीच आहे. तर एन्व्हायरमेंट इम्बॅलन्स कसं झालं आहे, ऋतू कसे पुढे सरकत चाललेले आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं मांडता आल्या पाहिजेत. ठीक. आता क्योटो प्रोटोकॉल तुम्हाला 1997, कार्बन इमिशन, कार्बन फुटप्रिंट, कार्बन क्रेडिट मेकॅनिझम काय असतं, क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम काय असतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. हो, UPSC करताय तुम्ही, साधी परीक्षा देत नाही आहे. ठीक आहे. सो पुढचा क्वेश्चन घेऊया. एक्सप्लेन द कॉज अँड इफेक्ट्स ऑफ कोस्टल इरोजन इन इंडिया. व्हॉट आर द अवेलेबल कोस्टल मॅनेजमेंट टेक्निक्स फॉर कॉम्बॅटिंग हजार्ड्स. ठीक, कॉम्बॅटिंग हजार्ड, रिस्क, वल्नरेबिलिटी, डिझास्टर, याच्यामधला काय फरक असतो हे डिझास्टर मॅनेजमेंटच्या लेक्चरमध्ये मी समजून सांगतो. माहीत नसेल, यू कॅन एनी हाऊ कम टू अवर कॅम्पस, विल एक्सप्लेन इट व्हेरी वेल टू यू. ठीक. सो हे कॉज आणि इफेक्ट्स ऑफ, पहिले तर काय कारणं आहेत आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत कोस्टल इरोजन झाल्यामुळं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. तर तो ते एक्सप्लेन करायचं आहे. कोस्टल मॅनेजमेंट टेक्निक्समध्ये CRZचे जे नॉर्म्स आहेत ते आहेत. अर्ली वॉर्निंग टेक्निक्स आहेत जे सुनामीसारख्या गोष्टीला अर्ली वॉर्निंग वगैरे देतात. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं हे केल्या पाहिजेत, मेन्शन करता आल्या पाहिजेत. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट आर द डिफरंट एलिमेंट्स ऑफ सायबर सिक्युरिटी, कीपिंग इन द व्ह्यू द चॅलेंजेस इन द सायबर सिक्युरिटी एक्झाम अँड द एक्सटेंट टू विच इंडिया हॅज सक्सेसफुली डेव्हलप अ कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल नॅशनल सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटजी. तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. इंडियाची नॅशनल सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजी काय आहे, सर्टिन वगैरे काय आहे, आणि इतर ज्या सायबर सिक्युरिटीशी रिलेटेड गोष्टी आहेत, डेटा सिक्युरिटी असू दे, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. प्रायव्हसी, सायबर प्रायव्हसी काय आहे, सगळ्या गोष्टी. CRM काय, सेंट्रलाइज मॉनिटरिंग कसं चालतं, काय चालतं, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. तरच तुम्ही त्यात मांडणी करू शकता, प्रश्नाला टॅकल करू शकता. 15 मार्काचा प्रश्न आहे, भरपूरसे फॉर्डर एलिमेंट पाहिजे तुम्हाला. ठीक.
प्रश्न 20वा, इंटरनल सिक्युरिटी रिलेटेड आहे. नक्सलिझम इज अ सोशल इकॉनॉमिक अँड डेव्हलपमेंटल इश्यूज. बघा पहिला तर तो सोशल कसा आहे, इकॉनॉमिक कसा, सोशल कसा आहे, एक ॲडॉलॉजी आहे. सोशलमध्ये इक्विटीपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं. इकॉनॉमिक कशी आहे, ज्याच्यामध्ये काय होतं, जो डॉमिनंट ग्रुप आहे क्लास स्ट्रक्चरमध्ये, जो डॉमिनंट ग्रुप आहे, इकॉनॉमिकली एम्पॉवर्ड ग्रुप आहे, त्यांच्यामध्ये इकॉनॉमिक कॉन्सन्ट्रेशन कसं होतं आहे, हे इकॉनॉमिक तुम्ही बेनी सांगितलं पाहिजे. डेव्हलपमेंटल इश्यूज, डेव्हलपमेंटल जे फॅसिलिटीज आहेत, हेल्थ फॅसिलिटीज आहेत किंवा एज्युकेशनल फॅसिलिटीज आहेत किंवा एम्प्लॉयमेंटच्या फॅसिलिटीज, त्या तर एकतर पोहोचत नाहीत, ते तर ठीकच आहे, पण आहे त्यांच्याकडे ज्या जमीन आहे, जड जंगल जमीन, या सुद्धा गोष्टी ह्या काय होते, ते इंडस्ट्रियल एक्सपान्शनमध्ये ह्यांच्याच जमिनी मेन टार्गेट असतात. आणि दुसरी गोष्ट इकॉनॉमिकमध्ये अजून एक गोष्ट येते, तुम्ही जे रिसोर्सेस आहेत, नॅचरल रिसोर्सेस, जी खनिज संपत्ती आहेत, ती ह्या ट्रायबल आणि जे फॉरेस्ट ड्वेलर्स आहेत त्यांच्या जमिनीवर होते आणि त्यांना काय होतं, त्यांचं लाईफस्टाईल जे आहे बिघडून जातं सगळं. मग काय उरतो त्यांच्याकडं, त्यांची धरणी माता त्यांच्या हातातून जर हिरावून घेतली तर ते काय करतात, बंदूक उचलतात, व्हायलेंट वेनी तो इंटरनल सिक्युरिटीला थ्रेट तयार करतात आणि तोच नक्सलिझममध्ये झालेला आहे. जमीनदारांनी केलेलं एक्सप्लॉयटेशन असू दे, कर्जाच्या मार्फत मनी लेंडर जे आहेत त्यांनी जी पिळवणूक करणारी जी कर्जाची जी सिस्टीम तयार केली बनिया लोकांनी किंवा जे मनी लेंडर्स होते, महाजन्स जे होते, या लोकांनी ज्या पद्धतीने त्यांना पिळवलेलं आहे, त्यांच्याकडे एकच वे राहिलेला होता की त्यांचं मारून टाकणं. तर नक्षलबारी जे पश्चिम बंगालमधून जे नक्षलबारीची मुवमेंट चालली आणि ती कशी पसरली 17-18 राज्यांमध्ये, हे तुम्हाला इंटरनल सिक्युरिटीला कसा थ्रेट आला, त्यांचे लिंकेजेस टेररिस्ट ऑर्गनायझेशन बरोबर कसे झाले, ऑर्गनाइज क्राईम क्रिमिनल्स ऑर्गनायझेशन बरोबर कसे झाले, त्यांना फंडिंग कुठून होतं, काय होतं, हे सगळ्या गोष्टी बाबा महत्त्वाच्या आहेत. म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल, स्टेट अँड नॉन स्टेट ॲक्टर कोण आहेत. स्टेट ॲक्टर कोण, चायना फंड करत असेल का, रशिया फंड करत असेल का, लेनिनिस्ट मुवमेंट फंड करत असतील का, काय म्हणतो आपण माओइस्ट मुवमेंट फंड करत असतील का, त्याचे फॅक्शन्स कसे पडले, काय पडले, या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. इन दिस कॉन्टेक्स्ट discuss the emerging issues and suggest the multi-layered strategy to tackle the means of नक्सलिझम. तुम्हाला तुमचं स्ट्रॅटेजी मेकिंग काय आहे ते इथं चेक करायचं आहे त्यांना. तर तुम्ही कशा स्ट्रॅटेजी करणार, सोशल लेअरवर तुम्ही कसं वर्कआउट करणार, इकॉनॉमिक लेअरवर कसं वर्कआउट करणार, डेव्हलपमेंटलमध्ये त्यांना कसं शेअर होल्डिंग देणार आहे, त्यांची इन्क्लुझिव्ह ग्रोथ कशी होणार आहे, त्यांना वर्षानुवर्ष जे त्यांचं पिळवणूक आलेलं ती कशी तुम्ही रिव्हर्ट करणार आहे, हा वन पार्ट झाला. सिक्युरिटी पर्लान्समध्ये काय करता येईल, काय नाही करता येईल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे, तरच तुम्हाला मार्क मिळतात, नाहीतर नाही मिळत मार्क. ठीक. सो मार्क मिळवण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात. सो इतकंच मला सांगायचं होतं की कसं क्वेश्चन सॉल्व करायचे असतात, काय एक्सपेक्टेड आहे, काय नाही आहे. ठीक. स्कोप कसा रिस्ट्रिक्ट करावा, काय करावा, आय होप मी तुम्हाला जस्टिस दिलेलं आहे. तर आम्ही जे आन्सर रायटिंगची बॅच करतोय तर त्या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला आन्सर रायटिंग कसं करायचं, काय करायचं, आन्सरचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे आणि ते इव्हॅल्युएट करून तुम्हाला पर्सनल फीडबॅक देऊन तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती आमच्याकडे आहे. आणि इयर लॉंग तुम्ही तुमचे आन्सर जे आहेत आम्हाला चेक करायला पाठवून तुम्ही बरोबर करताय की चुकीचं करताय ते सांगून आम्ही तुम्हाला मोटिवेट करून राईट ट्रॅकवर ठेवून तुम्हाला परीक्षेमध्ये जबरदस्त सक्सेस द्यायची गॅरंटी देण्याचा हा जो कोर्स आम्ही काढलेला आहे त्यामध्ये भरपूरशे गोष्टी आहेत. तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला सेंटेन्स रायटिंग कसं करायचं आहे, थिंकिंग कशी करायची आहे, आन्सरचं स्ट्रक्चर कसं बनवायचं असतं, कुठं तुम्हाला आन्सरमध्ये कुठल्या डायरेक्टिव्हमध्ये आन्सर लिहायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही तुम्हाला देणार आहोत. सो या गोष्टींचा फायदा तुम्हाला UPSCमध्ये तर होणारच आहे, पण MPSC सारख्या परीक्षेमध्ये सुद्धा या गोष्टींचा फायदा होणार आहे आणि तो तुम्ही करून घेतला तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकू शकता. स्पर्धा डायव्हर्सिफाईड झालेली आहे. MPSCने एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाला तुम्ही सामोरं जात असताना तयारी तुमची तगडी असली पाहिजे. एवढंच मला सांगायचं. एवढं सांगून मी हा व्हिडिओ लेक्चर इथंच थांबवतो. थँक्यू व्हेरी व्हेरी मच.
we are launching a UPSC online essay and answer evaluation batch, right? So in this batch, what we are going to deliver is that we are going to conduct the 15 lectures, daily 2 hours of the lectures. So 30 hours of the coaching for how to write an effective essay, how to write an effective answer. This will be an offline batch. So this is the offline part of this, and the online part of this batch is that whenever you are leaving our campus, when you are completing with this lectures about the writing of answer writing and essay writing, after that year long you will be in touch with us through online media, be it a email, be it a WhatsApp, be it a Telegram. You are going to send your answers, your essays to us. So we are going to have the evaluation of that, and we are going to provide you with the effective feedback so that your answer becomes more effective, so that you can fetch more marks in UPSC exams. The special thing about this UPSC course is that this course is designed for the 3 languages. First one is English, second one is Hindi, and third one is Marathi. So for these 3 languages, currently we have the faculty with us to evaluate the answers, right? And if scope enlarges, we are going to convey you the same. If any language gets added, then we are going to convey you with this same updates, right? So without wasting much of time, we are going to start with the